वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये। श्री राज राजेश्वरी जगदंबेचं वणीगाव आलं ग सखी दीदी? हो ना जीजू? हो. श्री, मुंबईहून निघाल्यापासून विचारते, वणी गावाचं नाव वणी कसं पडलं? सखी, हे प्राचीन दंडकारण्य. इथे पूर्वी दाट वनराई होती. हिंस्र प्राणी पशु पक्षी इथे राहत होते. कळलं पती महाशय. घनदाट वनामुळे गावाचं नाव वन, वना, वनी म्हणून प्रसिद्ध झालं, हो ना? श्री राजराजेश्वरी जगदंबा वनी मंदिर येथे आहे. पण आपल्याला तर सप्तशृंगी गडावर जायचंय ना? हो. श्री, सप्तशृंगी मातेप्रमाणे या वणीगावच्या श्री राजराजेश्वरी जगदंबाची काही विशेषता सांग ना. इसवी सन 1218 मध्ये स्थापना झाली. तेव्हा सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी रस्ता नव्हताच. सप्तशृंगी मातेचं हे मूळ रूप. श्रद्धेनं आलेल्या भक्तांसाठी श्री राजराजेश्वरी मंदिराची स्थापना झाली. तुझी इच्छा असेल तर आपण जाऊया मंदिरात. नाहीत तरी माझ्यासारख्या नास्तिक पत्नीला स्वीकारून आस्तिक करण्याच्या प्रयत्नाचं श्रेय तुलाच जातं ना. श्री, चल, आता वेळ वाया घालवू नकोस. शुभांगी, एवढं खुश होण्याचं कारण? श्रद्धा, विश्वासाची शक्ती विश्वास ठेवणाऱ्यांनाच कळते. श्री, ही शुभांगी काय बोलते? जाऊ दे ग सखी. शुभांगी असं विक्षिप्त बोलतच असते. श्री, शुभांगी अतिशय बुद्धिमान आहे. या जगात देवदेवता आहेत, देवीची शक्ती आहे. मी विश्वास ठेवावा असं काहीतरी दाखवू शकाल तुम्ही दोघं? नक्कीच. चल श्री. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। सखी, मंदिरात येतेस की? आलेच मी. शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी. पुजारीजी, देवीचा उत्सव कधी असतो? देवीचा उत्सव हा चैत्र महिन्यामध्ये असतो. 15 दिवस यात्रा भरते. गावातनं सवाद्य पालखी मिरवणूक निघते. श्रद्धा दृढ असेल तर भगवती नवसाला पावणारी आहे. म्हणे श्रद्धा. देवीच्या शक्तीचा कधी काही अनुभव आला तुम्हाला? कधी काही जाणवलं तुम्हाला? मला अनुभव आला की नाही तुम्हाला सांगून काय उपयोग? अनुभव स्वतः घ्यावा लागतो मॅडम. बघा, प्रयत्न करून प्रयत्न केल्याने जगदंबा माता निराश कोणाला करत नाही. सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी. सखी, चल आता पाण्याचे तळे बघू. सखी, हे बघ, पाणी पिण्याचं तळ. ते समोर दिसतंय ते गणपतीचं मंदिर. त्याच्या शेजारी ब्रह्मलीन सद्गुरू रामानंद भारतीजींचा आश्रम. तो काय करायचे? महाराज जी, उसका देव देवताओं पर विश्वास नहीं है. अरे ऊपर का भगवती सब ठीक करेंगे. श्री, निघायचं आता? हा तलाव. हा तलाव स्नानाचा आणि तो पलीकडचा कपडे धुण्याचा. अनुभव स्वतः घ्यावा लागतो मॅडम. पुजारी म्हणे श्रद्धा असेल तर? सखी, पुजाऱ्यांच्या बोलण्याचा एवढा विचार करू नकोस. फॉरगेट इट. विसरू? नेव्हर. कदापि विसरणार नाही. तुम्ही दोघं म्हणता दृढ श्रद्धा असेल तर जगदंबा आदिशक्तीच्या महाशक्तीची जाणीव होते. गेल्या 12 वर्षापासून तू हेच बोलतोय श्री. बालपणापासून तू आदिशक्ती सप्तशृंगीचा निस्सीम भक्त. तुला कित्येक अनुभव आले. तू सांगितलेस खरं. खरं सांगू श्री, तू माझा पती म्हणून मी तुझे अनुभव ऐकायचे म्हणून ऐकते. माझा या देवदेवतांवर, अदृश्य शक्तीवर विश्वास नाही. पण गेल्या 2 महिन्यापासून मला थोडं थोडं जाणवायला लागलं. तुझ्या आणि शुभांगीच्या श्रद्धेत काहीतरी तथ्य नक्की आहे. या विषयावर आपण गडावर बोलूया. पण एक मात्र नक्की हा सखी, तुझ्यासारख्या श्रद्धा विश्वास नसलेल्यांना अचानक किंचित श्रद्धा विश्वासाचं तथ्य जाणवायला लागलं ना सखी, तेव्हा खऱ्या जीवनाची सत्यश्रद्धेची पाऊलवाट सापडल्याचा मनात आनंद वाटू लागतो. जिजू, गाडी थांबवा. काय झालं शुभांगी? या 2 मार्गांविषयी सखीला सांगा. हा डावा मार्ग कुठे जातो? सखी, या रस्त्याने भातोडा गावाहून मार्केंडे पर्वताहून सप्तशृंग गडावर जाता येते. आपली गाडी जाणार असेल तर नक्कीच जाऊया. तेवढीच नवीन माहिती मिळेल. या देवनदीचा उगम पाराशर ऋषींनी सप्तशृंग गडावरील कोटी तीर्थातून निर्माण केलेली हीच ती देवनदी. माघ महिन्यात या नदीला ठराविक ठिकाणीच पाणी असतं. कोण हे पराशर ऋषी? वेद व्यास, 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्राचे लेखक, वेद व्यासांचे पिता पराशर ऋषी. पराशर ऋषींचं राहण्याचं स्थळ वणी गावापासून 6 किलोमीटरवर पराशर ऋषींचा आश्रम, शिवाचं मंदिर असलेलं पारेगाव आहे. पुन्हा कधीतरी या पराशर ऋषींच्या आश्रमाला भेट देऊया. चल. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. सखी, तो रडतोंडीचा मार्ग दिसला? हो हो, हा मार्ग तयार कोणी केला? गडाच्या उभ्या कड्यातून पायऱ्या करणाऱ्या भक्ताचं नाव कन्हैया गिरमोजे व त्याचा भाऊ. 2.5 ते 3 फूट उंचीच्या पायऱ्या आहेत. पायऱ्या चढताना पुरुषासारखे पुरुष सुद्धा रडतात. याचा अर्थ तुंडीच्या पायऱ्या चढताना रडण्याचा अनुभव तू घेतलेला दिसतोयस. हो ग सखी. सखी, पायऱ्या चढून गेलं की श्री गणेशाचं मंदिर लागतं. सप्तशृंगी गडावर जाण्याचे एकूण मार्ग किती? 4. आता आपण बघितलेला दक्षिणमुखी रडतोंडी मार्ग. दुसरा वनी जगदंबा मंदिरासमोरून येताना उजव्या बाजूला जाणारा मार्ग. भातोडे गावाहून मार्कंडेय पर्वताहून गडावर जाणारा. मार्कंडेय पर्वतावरून गडावर पाऊल वाटेनं जाण्याकरता प्रचंड जिद्द हवी सखी. तिसरा आणि चौथा मार्ग? आता आपण 3ऱ्या मार्गाने जाणार आहोत. स्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री, या घनदाट वनांचं स्थान महात्म्य सांगणार होतास ना तू?
हो ग सखी, ऐक. आदिमाया आदिशक्ती सप्तशृंगीचं हे स्थान, दूरपर्यंत पसरलेला हा परिसर दंडकारण्याचाच एक भाग आहे. श्री, अरे मला कळेल अशा भाषेत बोल ना. दंडकारण्य म्हणजे काय? श्री रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण भैयाने 14 वर्षाच्या वनवासात सर्वाधिक काळ या घनदाट दंडकारण्यातच घालवला. अच्छा, म्हणजे खर, दूषण, त्रिशरा यांच्यासह कोटावधी राक्षसांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे दंडकारण्य. अगदी बरोबर. त्या राक्षसांच्या वधासाठी घनदाट वनात तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींच्या रक्षणार्थ प्रभू पंचवटीत गोदावरी किनारी राहायचे. तेव्हा प्रभू श्रीराम आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गडावर यायचे. श्री, अरे माझा विश्वास बसेल असं काहीतरी बोल. सखी, जिजू बोलतात ते सत्य आहे. काहीतरी पुरावे असणारच. हो, आहेतच. राम विजय ग्रंथात लिहिलेला आहे. इतरही ग्रंथ आहेत. गुड. पुरावे आहेत म्हटल्यावर प्रश्न उपस्थित करण्याचं कारणच नाही. श्री शुभांगी, तुमच्या आग्रहास्तव मी इथे आले. पण अद्याप मला भावेल, जाणवेल असं एकही दृश्य दिसलं नाही. नक्कीच दिसेल. देवी आदिशक्तीच्या पुढे तुझे हातही जोडले जातील. नेव्हर. तेवढं सोडून बोला. तुम्ही दर्शनाला आलात, मी पिकनिक समजून. सखी, गडावर जाण्याचा हा नांदुरीचा जुना मार्ग, पायऱ्यांचा. चला, पहिल्या पायरीचं दर्शन घेऊया. श्री, आपण आता कोणत्या मार्गाने जाणार आहोत? तो बघ, तो समोर डांबरी रस्ता दिसतोय ना, आपण त्या रस्त्याने गडावर जाणार आहोत. त्या रस्त्यावरून हा जुन्या पायऱ्यांचा मार्ग दिसतो ना. हो ग सखी. कसला गोंधळ आहे श्री? श्री, तो रोड कुठे जातो? कळवण, सटाणा, ताराबाद, खानदेशात जाण्याचा हा मार्ग. श्री, तू गडावर जाण्याचे 4 मार्ग बोलला होतास ना. 2 मार्ग आपण बघितले, तिसरा हा नंदुरी मार्ग. तर मग गडावर जाण्याचा चौथा मार्ग कुठे आहे? तू हा कळवण रोड बघितलास ना, या मार्गाने पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला एक गाव लागतं. अच्छा, तर म्हणजे गडाच्या 4ही बाजूने गडावर पोहोचता येतं. पिंपरी मार्ग जरा अवघडच आहे. अवघड म्हणजे ती एक पाऊलवाटच आहे. त्या पाऊलवाटेला अनेक वाटा येऊन मिळतात. प्रथम जाणारा भाविक या वाटेने गोंधळतोच. अच्छा, तर म्हणजे गडावर जाणाऱ्या 4ही मार्गांपैकी नांदुरी मार्गच उत्तम. हो, खूपच छान. ग्रेट. श्री, मुंबईहून निघतेवेळी मी कल्पना देखील केली नव्हती इतकं विशाल, नयनरम्य, विविध सौंदर्याने नटलेला परिसर बघायला मिळेल. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल. ए श्री, दृश्य काय छान आहे बघ ना. हो ना. श्री, तो पर्वत, नाव काय त्याचं? तो मार्केंडे पर्वत. किती निसर्गरम्य सौंदर्य आहे रे. ते समोरचं पाणी, ते दिसणारे गाव, त्या विविध मार्गाने जाणाऱ्या वाटा, चौफेर निसर्गाने अंतरलेला हिरवा गलिछा. वाव. सखी, आपल्याला अजून खूप काही बघायचं आहे. तो बघ सखे, गडावर जाण्याचा रुंद पायऱ्यांचा हा पाऊलवाटेचा मार्ग. या जुन्या पाऊल वाटेविषयी थोडं सांग ना. गडावर जाताना या पाऊलवाटेने छोटे छोटे 3 घाट लागतात. घाटाचा मार्ग कठीण आहे. पहिल्या घाटाचा मार्ग थोडा कठीण आहे. चालण्याची सवय नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला खूप दम लागत असेल ना. गडावर थोडं अंतर चढून गेलं की भाविकांसाठी मग पानपोईची सोय केली आहे.
ठिकाणी गडावर पोहोचण्यास साधारण किती वेळ लागतो? 1.25 ते 1.5 तासात साधारणतः गडावर जाता येतं. सखी, हा मार्ग जरी तयार झाला तरी पण अजूनही लोक गडावर जाण्यासाठी या जुन्या मार्गाचा वापर करतात. श्री, गाडी थांबव. वा, सुंदर, सुरेख. श्री, साधारणतः या सप्तशृंगी गडाची उंची किती असेल रे? समुद्र सपाटीपासून जवळजवळ 5190 फूट आहे. वा, बहुत बढिया. किती विलोभनीय दृश्य आहे रे. या घाटातील अरुंद रस्ता. श्री, हा रस्ता तयार करायला खूप वर्ष लागली असतील ना? हो तर, हा रस्ता झाल्यापासून भाविकांना गडावर जाणं किती सोपं झालंय. सर्वात महत्वाचे म्हणजे आजी आजोबा यांच्यासारखे जे वयस्कर चालू शकत नाही, गड बघण्याची ज्यांची इच्छा आहे, अशा नागरिकांसाठी हा गड म्हणजे अनमोल भेटच ठरला आहे. हो तर, 1971-72 साली दुष्काळ पडला होता. आसपासच्या खेड्यातील गावकऱ्यांना काम मिळावं म्हणून रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचं काम सुरू केलं होतं. जेव्हा इथे यात्रा असते ना, तेव्हा यात्रेकरिता महाराष्ट्रातून, प्रमुख नाशिक विभागातून, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या प्रति दिवशी 450 ते 500 बसच्या फेऱ्या होतात. पण यात्रेच्या दिवशी तर 600 ते 700 फेऱ्या होतात. सखे, हे परमपवित्र शिवालय कोटी तीर्थ. या तीर्थजलाविषयी बोल. सखी, या शिवालय तीर्थात स्नान केल्याने आदिभौतिक, आध्यात्मिक, आदिदैविक इत्यादी विविध आपातून मुक्ती होते. आणखीन या तीर्थाची विशेषता? याची विशेषता म्हणजे जो कोणी या तीर्थामध्ये पिंड श्राद्ध करील, पितरासहित आदिशक्तीच्या स्वरूपाला प्राप्त होतो. गंगा, गोदावरी, भागीरथी, नर्मदा प्रमाणेच हे कोटी तीर्थ. श्री, वणीची देवनदी, वेदव्यासांचे ऋषी, पराशर ऋषींनी याच कोटी तीर्थातून देवनदी निर्माण केली ना? हो ग सखी. चल, आता त्या शिवालय मंदिराकडे जाऊया. मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये. शिवाचं मंदिर अतिशय पुरातन आहे ना रे? हो ग सखी, हेमाडपंथी. आणखीन काय आहे विशेष? सखी, इथे बऱ्याच औषधी वनस्पती आहेत. कोणत्या? पांढरा पळस, काळी हळद, काळा खिळखिळा, संजीवन वनस्पती, ऋषीमुनींची भूकमुळी इत्यादी बऱ्याच काही वनस्पती आहेत. अरे आहे, तर मग शोधणाऱ्यांना सापडत का नाही? अगं सखी, तुझ्यासारखे अविश्वासू, श्रद्धा नसलेले केवळ पिकनिक म्हणून वेळ घालवायला आलेल्यांसाठी नाहीये. या आश्चर्यकारक दैवी संपत्तीचा खजिना कलियुगामुळे, मानवाच्या स्वार्थी विचारामुळे आदिशक्तीने संजीवन वृक्ष, वनस्पतींचा साठा तो स्वरूपात ठेवलाय. अगं शुभांगी, विश्वास बसावा असं दृश्य स्वरूपात आदिशक्तीने काय ठेवलंय? माझ्यासारख्या नास्तिकांनी ज्यावर विश्वास करावा आहे असं काही? हो तर, इथून जाण्यापूर्वी आम्ही तुला दाखवणारच आहोत आदिशक्ती सप्तशृंगीच्या दिव्य शक्तीचा पराक्रम. गुड, ये हुई ना कुछ बात. म्हणजे काहीतरी विशेष बघायला मिळणार. वणी गावातून येताना दाखवलेला हाच तो शीतकडा. शीतकडा हा सतीचा कडाई म्हणून ओळखला जाणारा 1000 मीटर खोलीचा हा सरळ कडा आहे. या शीतकड्याची काय कथा आहे? शीतला नावाच्या एका स्त्रीला मूल होत नव्हतं. त्या स्त्रीने आदिशक्ती सप्तशृंगी देवीला अर्थभावाने नवस केला. झालं तिला मूल? पावली देवी त्याला? हो तर, नवस फेडण्याकरता पती, मूल व गड्यासह बैलगाडी ती गड्यापर्यंत आली. गडा चढून येण्याची वेळ झाली तेव्हा तिचा पती मृत्यूच्या भीतीने घाबरला. पुढे काय झालं श्री? गड्याला आपला पती मानून
शीतला बैलगाडीने हा कडा चढून आली. गड्यासह मुलाला घेऊन शीतलाने आदिशक्तीचं दर्शन घेतलं. साधारण किती वर्ष झाली या घटनेला? जवळजवळ 1170 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या शीतलाजीची बैलगाडी कडा चढून गडावर आली याचे काही पुरावे, काही निशाण तरी असतील ना? हो तर बैलगाडीचे चाक, त्या बैलगाडीच्या चाकाचे निशाण आजही आहेत. हे बघ. हो खरंच रे. तुला पुरावा हवाय ना सखी? घे बघून. शुभांगी, रागावू नकोस ग. जाऊ दे रे, माझी मोठी बहीण आहे ती. श्री, या गडाला असं पाईप लावून बंदिस्त का केलं आहे रे? हा कडा बघणाऱ्याला गरगरल्यासारखं होतं. शिवाय इथे वाऱ्याचा वेगच जास्त असल्यामुळे गडावर येणाऱ्या वाढत्या भाविक भक्तांची प्रचंड गर्दी बघून देवी संस्थांतर्फे कड्याचा हा भाग कुंपण घालून बंदिस्त केलाय. अनेक भाविक भक्तिभावाने या कड्याचं दर्शन घेतात. त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये. श्री, गडावर किती निसर्गरम्य मनमोहक सौंदर्य आहे ना रे. हो तर. तो बघ, पूर्वेस तो मार्कंडेय ऋषींचा पर्वत. मार्कंडेय ऋषींचा पर्वत शिवलिंगाच्या आकाराचा दिसतो ना रे. हो तर. मार्कंडेय ऋषींच्या पर्वताविषयी काही सांगशील? या मार्कंडेय पर्वताचं विशेष म्हणजे ठराविक ठिकाणी खोदल्यावर मातीऐवजी तिथे भस्म मिळतो. भस्म मिळण्याचं कारण? मार्कंडेय ऋषींनी त्या काळी एक विशाल महाकाय यज्ञ केला होता. त्यात विशिष्ट प्रकारच्या आहुती दिल्या होत्या. त्या आहुतींची रक्षा आजही मार्कंडेय पर्वतावर पाहावयास मिळतात. आणखीन बघण्यासारखं मार्कंडेय पर्वतावर काय आहे? मार्कंडेय ऋषींचा पर्वत आश्चर्याचा खजिना आहे. नवनाथांना युद्धामध्ये ज्या देवता मदत करायच्या, शंकिनी, डंकिनी याप्रमाणे अनेक देवता या मार्कंडेय पर्वताच्या वृक्षांवर राहतात. तू म्हणशील याचा पुरावा तो ग्रंथात, प्रत्यक्षात तुला मला दिसत नाही. ग्रंथात लिहिलेला आहे. श्री, सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जायचंय ना? हो तर चला जाऊया. आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या मंदिराला प्रदक्षिणा घालायची असल्यास ती घालता येते का? हो तर. सप्तशृंगगडाच्या पर्वताच्या मध्यावरून आखलेल्या पाऊल वाटेने प्रदक्षिणाच्या एकूण फेरा किती रे? 3.5 मैलाचा फेरा आहे. श्री, ती भव्य इमारत कसली आहे? सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टनी ते बांधलेला तो भक्त निवास. देवी ट्रस्टचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. ट्रस्टच्या कार्याविषयी बोल. बोल काय, ट्रस्ट विषयी सर्व काही सांगतो. त्यापूर्वी अंबालय कुंड बघूया. चला सखी, हे बघ अंबालय कुंड. एकूण असे किती कुंड आहेत? त्यापैकी 8 ते 10 कुंड आपण बघू शकतो. आणि बाकीचे कुंड? बाकीचे कुंड मातीखाली दबले गेलेत. जे 8 कुंड आहेत त्यांची नावं सरस्वती, लक्ष्मी, अंबालय, तांबूल, शीतल ही 5 लहान कुंड, सूर्यकुंड, दत्तात्रय व कालीकुंड हे मोठे. आदिशक्ती सप्तशृंगी मातेला दुर्गा का म्हणतात? सखी, सप्तशृंगी मातेने महिषासुराला मारलं म्हणून महिषासुर मर्दिनी, त्याचप्रमाणे दुर्ग या महाकाय राक्षसाला मारलं म्हणून सप्तशृंगीला दुर्गा म्हणतात. म्हणजे आदिशक्ती सप्तशृंगी मातेने चंडमुंड या राक्षसांना मारलं म्हणून तिला चामुंडा म्हणतात. हो सखी, चंडमुंडला मारून सप्तशृंगी मातेने कापरासारखं जळलं म्हणून या गावाला चंडिकापूर नाव ठेवलं. अच्छा, वाव, काय सुंदर दृश्य आहे ना. तू म्हणालास सप्तशृंगी पर्वतावर सप्तशतीच्या 7 देवता राहतात. त्या कुठे? त्यांची नावं सांग ना. सखी, या 7ही देवता शिखरावर राहतात. त्यांची नावे ऐक. इंद्रायणी, कार्तिकी, वाराही, वैष्णवी, शिवा, चामुंडा आणि नारसिंही. या झाल्या 7 देवता. आणि नवदुर्गा? सखी, नवदुर्गा देखील त्या सप्तशृंग पर्वतावरच राहतात.
पर्वतावर म्हणजे नक्की कुठे? सखी, आदिशक्ती सप्तशृंगी मातेत नवदुर्गा सामावलेल्या आहेत. म्हणूनच आदिशक्ती सप्तशृंगी मातेला अष्टदश भुजा म्हणतात. नवदुर्गांची नावे सांग ना. ऐक. प्रथम शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदायिनी. ओके, बरंच उंच आहे रे मंदिर. हो ना. श्री शुभांगी, आज काही विशेष आहे का? आज शाकांबरी पौर्णिमा आहे. या सप्तशृंगी गडावर आदिशक्ती खरंच राहते की? जिजू, गर्दी वाढण्यापूर्वी आपण आदिशक्ती सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन येऊया. आणि मलाही यायचंय. यायचं तर चल, पण तू तर म्हणाली होतीस सप्तशृंगीच्या मंदिरात येणार नाही, हात जोडणार नाही. अरे श्री, जरी मी हात जोडले नाहीत तरी बघेन ना आदिशक्ती सप्तशृंगीच्या मूर्तीला. सखी, तू जरी माता सप्तशृंगीकडे बघितलं नाहीस तरी आई सप्तशृंगी नक्कीच तुझ्याकडे बघणार. हो ना जिजू? आणि आदिशक्तीची मूर्ती बघण्यासाठी तुला मंदिरात यावं लागेल. आमच्यासारख्या भोळ्या श्रद्धाळू भक्तांसोबत नकळत आदिशक्तीला हात जोडले तर? मला काही जाणवलं तर मी नक्कीच हात जोडणार. अर्थात तसं काही घडणार तर नाही, खात्री आहे मला. श्रद्धा श्रद्धा म्हणत अंधश्रद्धेची जपवणूक करणारी नाही मी. तर मग चल. चला मॅडम. सँडल काढून ठेवायची. हो मॅडम, आपण तुझ्या विज्ञानाच्या प्रयोगशाळेत नाही चाललो, आदिशक्ती चैतन्यमय ज्ञान मंदिरात चाललोय. तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री शुभांगी, दमले मी. आपण बसूया ना कुठे? सखी, प्रभू रामचंद्र सीतामाईच्या मंदिरात बसूया. चल. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल काय झालं? कुठे 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 काय झालं? श्री प्रभू श्री रामचंद्राप्रमाणे आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला येऊन गेलेल्या महापुरुषाची नावे सांग ना. सखी, सप्तशृंगीचं दर्शन झालं की मग तुला मी गडाबद्दल सगळी काही माहिती सांगणार आहे. अरे सांग ना. महापुरुषांची नावे ऐकून मनाला शरीराला शक्ती प्राप्त होते. असं म्हणतेस तर मग सांगतो. नवनाथांबद्दल तू ऐकलेस काही? हो, आमचा माधव मामा नवनाथांचा निस्सीम भक्त. दर 6 महिन्याला गिरनार पर्वतावर जातो. नाथांबद्दल मी भरपूर ऐकलंय. पण सखी, तुझ्या या पणमुळेच तुझं मन सारखं इकडून तिकडे संशयाच्या भराऱ्या घेत असतं. हो ना जिजू? सखी, तुला विश्वास ठेवायचा तर ठेव, पण जे काही सत्य आहे तुला मी सांगणारच. तू बोल रेशी, मी ऐकते ना. आदिशक्ती सप्तशृंगीचं हे स्थळ नवनाथांचं श्रेष्ठ शक्तीपीठ आहे.
नाथांनी कोणत्याही स्थळी साधना केली तरी या सप्तशृंगी मातेच्या स्थानावर आल्याशिवाय नाथांच्या साधनेची परिपूर्णता इथे आल्यावरच व्हायची. मच्छिंद्र नाथांप्रमाणे सर्व नाथांनी आदिशक्ती सप्तशृंगी मातेचं प्रत्यक्ष दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केलाय. श्री तू बोलत राहा रे. आणखी कोण कोण आलं इथे? संत ज्ञानेश्वर, त्यांचे गुरु थोरले बंधू निवृत्तीनाथ, रामदास स्वामी या सर्वांनीच आदिशक्तीचं दर्शन घेतलंय. आणखी कोण कोण आलं? आदिशंकराचार्य, शिर्डीचे साईबाबा, महाराष्ट्राचे शिल्पकार शिवाजी महाराज, साईबाबा, गजानन महाराजांचे ग्रंथ लिहिणारे कवी दासगणू, आदिशक्तीच्या प्रेरणेने दासगणूंनी गोदा महात्मा नावाचा छोटेखानी ग्रंथही लिहिला. पुन्हा पुन्हा इथे यावं, इथल्या निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटावा असे मनोहर स्थान आहे. सखी अगं चल, 5 मिनिटात आपण आई सप्तशृंगी मातेच्या मंदिरात पोहोचणारच आहोत. श्री पायथ्यापासून इथपर्यंत किती पायऱ्या आहेत? 492 पायऱ्या आहेत. चल आता मंदिर आलंय. सखी ही बघ दीपमाळ. श्री घट बसतात ती जागा कुठे? आदिशक्तीच्या मूर्तीच्या उत्तरेला. चल बघू. नवरात्रात इथे घटी बसतात. अनेक भाविक महिला कुमारिका घटी बसतात. घटी बसणं जे काय? इच्छा प्राप्तीसाठी, आपल्या मनोकामना पूर्ततेसाठी आदिशक्तीला नमस्कार करायचा. देवीला आपण स्वतःहून वचन द्यायचं. वचन द्यायचं म्हणजे? माते, माझी अमुक ही इच्छा पूर्ण कर. माझ्या मुलाला आनंदाने ठेव. मी घटी बसेल. म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून तर दसऱ्याच्या विजयादशमीचा दिवस उजेडेपर्यंत आदिशक्तीच्या मंदिराच्या परिसराला सोडून कुठेही जायचं नाही. इथं गडावर घटी बसलं तर गड उतरून खाली जायचं नाही. कळलं. आणखीन काही विशेष सांग. सप्तशृंगीच्या मूर्तीपासून 800 फूट उंचावर देवीचं मूळ स्थान आहे. त्या स्थानावर शक्ती रूपाने देवी राहते. आदिशक्ती शक्ती रूपाने शिखरावर राहते. मग ही देवीची मूर्ती? मार्कंडेय ऋषींच्या तपसामर्थ्याने आदिशक्ती मूर्ती रूपात प्रकट झाली. ही घटना घडली कधी? मार्कंडेय ऋषींच्या काळात. अरे चल चल मंदिरात चल. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. ए श्री, पर्वताच्या अगदी मध्यभागी कडामध्ये कोरलेली ही गुहाकृती साधारण किती उंचीची असेल? 21 फूट उंचीची कपार आहे. त्या कपारीत खोलवर सुरेख मैरप कोरली आहे. देवीची मूर्ती 8 फूट उंच आहे. मूळ देवीची मूर्ती वाळूची आहे. आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीची स्थापना कुणी केली? आदिशक्तीच्या या मूळ क्षेत्राचा साक्षात्कार मार्कंडेय ऋषींना झाला. हे आदिशक्तीचं शक्तीपीठ संपूर्ण विश्वात प्रसिद्ध झालं. सप्तशृंगी हे नाव कसं प्रसिद्ध झालं? सह्याद्री पर्वतांच्या रांगेमधला महत्वपूर्ण भाग हा सप्तशृंग गड आहे. या गडाला एकूण 7 शिखरे आहेत. या 7 शिखरांमुळेच सप्तशृंग हे नाव प्रसिद्ध झालं. आदिशक्तीच्या 18 हातात असलेल्या आयुधांची नावं सांग ना. ते बघ, आई सप्तशृंगीची डावी बाजू खालून वर कमंडलू, पानपात्र, धनुष्य, ढाल, दंड, शक्ती, पाश, घंटा आणि शंख. उजवी बाजू खालून वर कुऱ्हाड. लाकूड तोड्याची कुऱ्हाड? हो. त्रिशूळ, चक्र, गदा, वज्र, तलवार, बाण, कमळ
आणि मणिमाळ. आदिशक्ती सप्तशृंगी देवीला राहत आहे म्हणून अष्टभुजा महालक्ष्मी म्हणतात ना? हो. श्री देवीचा डावा हात कानावर, मान थोडी झुकलेली. मार्कंडेय ऋषी सतत आदिशक्ती सप्तशृंगीची स्तुती करीत दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन करीत. सप्तशृंगी मातेने महिषासुरासारख्या कित्येक राक्षसांना युद्धात मारले. त्या घनघोर युद्धाची, आदिशक्तीच्या शौर्याचं वर्णन आदिशक्ती मंत्रमुग्ध होऊन ऐकते. भाविक भक्तांची प्रार्थना माता लक्षपूर्वक ऐकते. श्री आदिशक्तीचं विशाल महाकाय रूप नेत्राचं पारण फेडणार आहे ना? रक्तवर्णीय शेंद्रानं पूर्ण माखलेली तेजपुंज नेत्र, धारदार नाक, अतिशय विलोभनीय रूप. सखी, एक विसरलीच. आदिशक्तीच्या मस्तकावरील मूळचाच मुकुट आहे. वस्त्रही मूळचेच नेसवलेले आहे. श्री देवीच्या वस्त्राविषयी, दागिन्यांविषयी काही सांग ना. वस्त्रे, दागिने याविषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. अनोळखी स्त्री असो किंवा आदिशक्ती, सांगा जुजू सांगा. देवीच्या दागिन्यांविषयी सखोल माहिती सांगा. सखी, आदिशक्तीला आठवड्यातील प्रत्येक वारी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र नेसवले जातात. वारांच्या क्रमात श्वेत. श्वेत म्हणजे पांढरा शुभ्र. हो. लाल गर्द, हिरवा, पिवळा, डाळिंबी, काळा आणि सखे 11 वार साडी आणि चोळीला 3 खण लागतात. आणि दागिने? ऐक, कर्णफुले, मंगळसूत्र, नथ, कंठहार. हार सोन्याचा? हो. त्यात हिरे, माणिक, पाचू आहेत. सोन्याची बिंदी, गाठले, मोरपंखी नथ, साधी नथ हे सोन्याचे दागिने महत्वपूर्ण दिनी घातले जातात. नित्य वापरातील दागिने कोणते? नित्य वापरातील दागिने पुतळी हार, 36 पुतळ्या, 1 पदक, सोन्याची नथ, मणिमंगळसूत्र, चांदीचे दागिने, मुकुट, कमरपट्टा, चांदीचे पाय, चांदीच्या पादुका इत्यादी खूप काही. आज शाकांबरी पौर्णिमा. तुला आदिशक्तीची संपूर्ण युद्धकथा ऐकायची ना? आदिशक्ती दुर्गा सप्तशृंगीच्या निर्मितीची ही महादिव्य कथा. या महादिव्य कथेचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पृथ्वी तलावरती, या विश्वात जी दुर्गा आपण जी म्हणतो त्या दुर्गेचं स्वयंभू शक्तिपीठ म्हणजे हे वनी सप्तशृंगगड, ही अष्टदशभुजा सप्तशृंगी माता हीच दुर्गा आहे. आणि या विश्वातील प्रत्येक देवी जी ज्या ज्या ठिकाणी पूजली जाते, जिला आपण गावदेवी म्हणतो, जी आपली कुलदेवता म्हणतो, जी कुलस्वामिनी म्हणतो, त्या शक्तिपीठाचं प्रत्येकाची असलेली ही आपली कुलस्वामिनी ती एकच दुर्गा आहे. आणि ह्या दुर्गाची निर्मिती त्रैमूर्तीच्या तेजातून निर्मिती झालेली आहे. आणि या त्रैमूर्तीच्या तेजातून ही विश्वजननी, ही सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वी या पृथ्वी तलावरती केवळ आपण ज्याला म्हणतो शिव आणि शक्ती, शिव म्हणजे पुरुष आणि शक्ती म्हणजे स्त्री, या विश्वाची निर्मिती होण्यापूर्वी केवळ शिव आणि शक्ती, आणि ह्या शिव आणि शक्तीचीच निर्मिती, जिथं शक्ती आहे तिथं शिव आहे आणि जिथं शिव आहे तिथं शक्ती आहे. तर दुर्गा सप्तशतीमध्ये मार्कंड ऋषींनी जे जे काही लिहिलेलं आहे, तर त्याच्यातलं जे काही कवच आहे, त्याच्यातलं सिद्धिका कुंजिका स्तोत्र आहे, त्याच्यातलं शतनाम स्तोत्र आहे, त्याच्यातलं अर्गला स्तोत्र आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक का जो या दुर्गा सप्तशतीचा एक मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छ. ही आदिशक्ती तूच सर्वस्व आहेस. ब्रह्मदेवानी प्रार्थना केली, तूच संजीवनी, तूच ओंकार स्वरूपिणी, तूच जगधार, तूच. प्रजापतीने स्फटिकाची माळ व ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. महिषासुराने देवीला पाहिले, तिला 1000 हात. देवीच्या धनुष्याच्या टनत्काराने सप्त पाताळापर्यंत घबराट निर्माण झाली. मेरू पर्वतावर ढगांनी जशी मुसळधार पावसाची संतंत धार धरावी, त्याप्रमाणे चिक्षुसुराने देवीवर बाणांचा पाऊस पाडला. भक्तजन, आदिशक्ती दुर्गा सप्तशृंगीच्या निर्मितीची ही महादिव्य कथा. तर ती आदिशक्तीची निर्मिती का झाली आणि कशी झाली
याविषयी दुर्गा सप्तशती आहे. आपण या भगवतीला जी काय प्रार्थना करू ती मनोकामने पूर्ण करते आणि आपली जी इच्छा असेल ती भगवती पूर्ण करो, हीच आदिशक्तीच्या या सप्तशृंगीच्या चरणी माझी प्रार्थना. जय भगवती. सखी, ही आदिशक्तीच्या निर्मितीची गुणवर्णनाची कथा मार्कंडेय ऋषी भगवतीची स्तुती करतात. तीही दुर्गा सप्तशतीची कथा तुला ऐकवली. सखी, श्रद्धेने वागणाऱ्याची इच्छा भगवती पूर्ण करते. श्री आदिशक्तीची कथा ऐकून मन प्रसन्न झालं. आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची. स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगीची, आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची. त्रयमूर्तीच्या तेजातूनी प्रगटलेल्या महाशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची. तूच तुळजा, तू महालक्ष्मी, तूच रेणुका सप्तशृंगी. आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची. आरती करूया शिवशक्तीची. मार्कंडेय ऋषीच्या सप्तशक्तीची, सप्तशृंगी सप्तशिखराची, नवदुर्गा सामावलेल्या सप्तशृंगीची. आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची. तूच भारती, तूच सरस्वती, तू भद्रकाली, तूच दुर्गा सप्तशृंगी, तूच भवानी. आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची. आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची. त्रयमूर्तीच्या तेजातूनी प्रगटलेला महाशक्तीची. आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची. आरती करूया शिवशक्तीची. स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगीची. आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची, आरती करूया शिवशक्तीची. अंबा माता की, श्री राजेश्वरी सप्तशृंगी माता की, स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी माता की. अनुभव स्वतः घ्यावा लागतो मॅडम, अनुभव स्वतः घ्यावा लागतो मॅडम, अनुभव स्वतः घ्यावा लागतो मॅडम, अनुभव स्वतः घ्यावा लागतो, अनुभव स्वतः घ्यावा लागतो मॅडम. शुभांगी, सखीने आदिशक्तीला
हात जोडून नमस्कार केलाय. आता हात जोडले की आई सप्तशृंगी मातेने सायन्सच्या प्रोफेसर सखी मॅडमला एखाद्या प्रयोगाचं प्रॅक्टिकल दाखवू, हात जोडायला भाग पाडले हे आपल्यापेक्षा जास्त सखीलाच ठाऊक, हो ना जिजू? वा, काय सुंदर दृश्य दिसतंय रे श्री. इथे स्थायिक राहणाऱ्यांची साधारण संख्या किती आहे रे? सखी, इथे 1200 ते 1250 लोक वस्तीला असतात. आपण सर्वप्रथम पायऱ्या उतरल्यानंतर काय बघणार आहोत? सखी, प्रकाशानंदांचा गुरुदेवाश्रम बघणार आहोत. गुरुदेवाश्रम? हो. या गुरुदेवाश्रमाविषयी काहीतरी सांग ना. सखी, गुरुदेवाश्रमाची स्थापना 1956 साली कर्नाटकाहून आलेले श्री प्रकाशानंदजी महाराज यांनी केली आहे. चल. सप्तशृंगीची साधना करीत असताना स्वामी मुक्तानंदांच्या आशीर्वादाने, आदिशक्तीच्या कृपा प्रेरणेने प्रकाशानंदजींनी आदिवासी गरीब मुलांना भोजन देण्यास प्रारंभ केला. मुलांना विनामूल्य भोजन, वस्त्र, राहण्याची सोय, शिवाय त्यांच्यासाठी 1ली ते 7वी पर्यंत शिक्षणाची जिल्हा परिषद तर्फे सोय केली. गडावर येणाऱ्या भाविक भक्तांसाठी गुरुदेवाश्रमात मोफत भोजनाची सोय सुद्धा होते. 1968 साली पब्लिक ट्रस्ट म्हणून आश्रमाची नोंद झाली. आश्रमाचा कारभार विश्वस्त मंडळातर्फे चालतो. ब्रह्मलीन प्रकाशानंदजींच्या गादीवर आज दुर्गानंद महाराज आहेत. येतो महाराज. सखी, शिखराचा तो ध्वज दिसला का? हो हो, दिसला. सखी, तो ध्वजा उर्फ निशान केसरी रंगाचं 9 वार लांबीचं असतं. 9 वार लांबीच्या ध्वजाला तेवढ्याच लांबीची काठी असते. या ध्वजाला कोणीही लावू शकत नाही. तर मग कोण लावतं या ध्वजाला? वंश परंपरेनुसार इथे जवळ असलेल्या दरेगाव येथील गवळी पाटील यांच्या घराण्यातीलच व्यक्तीला या ध्वजाला लावण्याचा मान आहे. आजही त्यांच्याकडेच आहे. आश्चर्यच आहे ना. हा ध्वजा घेऊन गवळी पाटील आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन वंदन करून मागे फिरतात. रात्री यात्रेत ढोल ताशे वाद्यांच्या गजरात ध्वजाची मिरवणूक निघते. गवळी पाटील यांना नवीन पोशाख दिला जातो. सखी, शिखरावर जायला रस्ता नाहीये. खरंच रस्ता नाहीये ग श्री. रस्ता नाही तरी ध्वजा लावणारे गवळी पाटील शिखरावर पोहोचून ध्वजा लावतात. श्री, हे विलक्षण आश्चर्य आहे रे. सखी, शिखराची उंची बघ. पर्वतावर वाहणारा सोसाट्याचा वारा, 9 वार लांबीची काठी आणि ध्वजा घेऊन जाणाऱ्या सोबत असते आदिशक्ती सप्तशृंगी मातेची महाशक्ती. सखी, ध्वज घेऊन जाणाऱ्यांच्या शरीरावर नवीन पोशाख असतो, पण ध्वज लावून जेव्हा गवळी पाटील परततात ना, नवीन कपड्याच्या अगदी चिंध्या चिंध्या झालेल्या असतात आणि शरीरावर साधा ओरखडा सुद्धा नसतो. बाप रे. सखी, या विलक्षण आश्चर्याचं आहे तुझ्या विज्ञानाकडे उत्तर? सखी, तू म्हणालीस ना या आदिशक्तीने काय ठेवले बघायला, या ध्वजाचा पराक्रम. शुभांगी, श्री, आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या शिखर ध्वजाची कथा ऐकून आश्चर्यचकितच नव्हे तर भक्तिभावाने चिंब झाले. काय बोलावं कळत नाही मला. पण आदिशक्तीची महाशक्ती येथे वास करते, प्रत्यक्षात बघितली मी मातेची शक्ती. श्री, शुभांगी, तुम्ही मला वेळोवेळी जागृत करण्याचा प्रयत्न सोडला नाही. माझ्या डोळ्यावर मी स्वतः लावलेल्या विज्ञानाच्या प्रयोगाचा चष्मा न उतरवता आदिशक्तीच्या महाशक्तीचं सत्य दाखवलं तुम्ही मला. थँक्स अ लॉट. सखी, तू सायन्सची प्रोफेसर, प्रयोगावर विश्वास ठेवणारी, पण सखी, आदिशक्तीची महाशक्ती तुझ्या विज्ञानाच्या प्रयोगात्मक कक्षेत येणारी नाही आणि कदापिही येऊ शकत नाही. आदिशक्ती भगवती सप्तशृंगी माता जगदंबे, मी स्त्री असूनही स्त्री शक्तीच्या महाशक्तीवर अविश्वास दर्शविला. माते, माझ्या अज्ञानाला माफ कर. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचं भव्य दिव्य कार्यालय. चल सखी, आता आपण ट्रस्टचं दिव्य कार्य बघूया.
साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। डेव्हिड ट्रस्टने गडावर भक्तांसाठी केलेल्या सोयी आणि भविष्यकालीन योजना अतिशय कौतुकास्पद आहे ना. हो ना. सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये